आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का याची उत्सुकता राज्याला आहे। मात्र परदेशातून माघारी आलेले राज ठाकरे सध्या उद्धव ठाकरेंनी घातलेल्या अटींना केराची टोपली दाखवतायत का असा सवाल उपस्थित होतोय। उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या टाळीला प्रतिसाद देताना भाजप आणि शिंदेंच्या शिवसेना नेत्यांच्या राज ठाकरेंची भेटीवर आक्षेप घेतला होता। तशी अटही घातली होती। मात्र राज ठाकरेंनी परदेशातून आल्यावर 3 दिवसांपूर्वी फडणवीसांची आज उदय सामंतांनी भेट घेतली। त्यामुळे राज आणि उद्धव युतीच्या शक्यता या बस्त्यात गुंडाळली जाण्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीच्या चर्चा नेमक्या कशा रंगल्यात, त्यानंतर सध्या या चर्चा कशा थंड बस्त्यात गुंडाळल्या गेल्यात पाहूया। 19 एप्रिलला महेश मांजरेकरांच्या मुलाखतीत राज ठाकरेंनी एकत्र येण्याबाबत वक्तव्य केलं होतं। एकत्र येणं, एकत्र राहणं कठीण नाही, आता प्रश्न इच्छेचा असल्याचं राज ठाकरे म्हणाले होते। त्याच दिवशी उद्धव ठाकरेंकडून पक्षाच्या कार्यक्रमात राज यांच्या वक्तव्यावर सकारात्मक प्रतिसाद दिला गेला। किरकोळ भांडणं विसरायला मीही तयार असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं। एकत्र येण्यासाठी उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसमोर अटी शर्ती ठेवल्या। ठाकरे बंधू परदेश दौऱ्यावर गेल्यानं युतीच्या चर्चा या थंडावल्या होत्या। तर 26 एप्रिलला शिवसेनेच्या एक्स हँडलवर वेळ आली एकत्र येण्याची अशी सूचक पोस्ट करण्यात आली। खासदार संजय राऊत यांनी युतीचा चेंडू राज ठाकरेंच्या कोर्टात टोलावला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।